आज आपण अगदी इन्स्टंट 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारी वरून कुरकुरीत आतून रसरशीत आणि पोकळ अशी ही जिलेबी पाहणार आहोत। सोपी रेसिपी आहे, कोणालाही जमेल अशी आहे आणि अशी एकदम परफेक्ट जिलेबी बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात आधी आपण त्यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊयात। तर पाकासाठी येथे मी 1/2 वाटी 1 आणि पाव वाटी साखर घेतलेली आहे। आता साखर पुडेल इतपत पाणी घालायचं आहे। साधारणतः 1/2 वाटी मी ते पाणी वापरलेलं आहे आणि यामध्ये आता वेलचीची पूड घालायची आहे। थोडासा फूड कलर घालू शकता। तर इथे मी थोडासा लाल कलर आणि थोडासा येलो कलर पिवळा कलर वापरलेला आहे, कारण केशरी कलर माझ्याकडे नव्हता, पण जाऊ देत, त्याला कलर तो आलाच नाही। केशरी कलर येण्यासारखा झाला नाही, फक्त लाल कलरच आला। पण तुमच्याकडे जर केशरी कलर असेल तर तुम्ही तो वापरू शकता किंवा येलो कलर सुद्धा वापरू शकता। आता ह्याला आपल्याला उकळी आणायची आहे। उकळी आणल्यानंतर 1-2 मिनिटं हा पाक असाच शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेक करून पाहायचा। तर आपल्याला 1 किंवा 2 तारी बनवायचा नाहीये। हलकासा चिकट झाला की गॅस बंद करायचा। तर हे पहा, इथे तार वगैरे आलेली नाहीये, बऱ्यापैकी आपला हा पाक चिकट झालेला आहे आणि आता या स्टेजवर मी गॅस बंद करते। पाकाला उकळी आली आणि 2 मिनिटं ठेवायचा, म्हणजे पाक तयार होतो। पाक आपला झालेला आहे। त्यानंतर आता आपण जिलेबीसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊयात। तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा यामध्ये इनो वापरायचा आहे आणि त्यानंतर 1 चमचाभर किंवा अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि आता हे जे कोरडे जिन्नस आहेत आणि तूप एकत्र करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आणि त्यानंतर लागल तसं यामध्ये पाणी ॲड करत करत आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे थोडं थोडं पाणी घालत चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। वाटीला पण थोडंसं कमी पाणी लागतं याला। तर हे पहा, अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, एकदम रनिंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे। हे पहा, तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। याच्यापेक्षा सैलसर किंवा घट्टसर बॅटर बनवू नका। हे व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट असं आपलं कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे। तर इथे मी साचा न वापरता अशा पद्धतीने प्लॅस्टिकची पिशवी वापरलेली आहे। तर जो मैदा वापरलेला होता त्याचीच मी पिशवी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने थोडीशी कट करून घ्यायची आहे आणि एखादा पेला असेल त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ही फोल्ड करून पिशवी घ्यायची आहे। तर तुम्हाला पिशवी वापरायची नसेल तर आपलं जे टोमॅटो केचपची जी बॉटल असते ना, ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर आता हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता पुन्हा एकदा, कारण कन्सिस्टन्सी खूपच महत्त्वाची असते, तरच आपले एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट अशा जिलेब्या तयार होतात। तर आता हे सगळं बॅटर मी यामध्ये घालून घेते। साचा न वापरता सुद्धा आपण घरच्या घरी अशा पद्धतीने या जिलेबी तयार करू शकतो। तर आता हे जे आहे ते वरून आपण पॅक करून घेऊयात। हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडेसे काही मध्ये जे काही बबल्स वगैरे तयार झालेले असतात त्यावेळेला आपण बॅटर टाकत असतो त्यावेळेला थोडेसे ते कमी होतील। तर एकदम व्यवस्थित असं आपल्याला हे वरतून पॅक करून घ्यायचं आहे। वाटल्यास तुम्ही थोडंसं वरती रबरसुद्धा वापरू शकता किंवा हलकीशी गाठ मारू शकता। तर वरतून ही गाठ बसत नाही आहे, त्यामुळे मी हलकंसं टॅप करते आणि अशा पद्धतीने पूर्णपणे हे सील करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं गोलाकार फिरवते, म्हणजे व्यवस्थित सील होईल आणि मला बॅटरही व्यवस्थित टाकता येईल। तर तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला हे जिलेब्या ज्या आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तर थोडंसं मी जे टोक आहे पिशवीचं ते मी कट करून घेतलेलं आहे आणि हे पहा, सुरुवातीला तुम्हाला थोडेसे वेडेवाकडे हे येणारच आणि मार्केटमध्ये व्यवस्थित गोलाकार अशा जिलेब्या भेटत नाहीतच, थोड्याशा वाकड्या तिकड्या ह्या असतातच।
सुरुवातीला 1-2 वेळा जिलेबी घालताना थोडंसं पुढे मागे होतंच, त्यानंतर मग व्यवस्थित जिलेबी यायला सुरुवात होते. तर आता लगेचच 1 मिनिटभर तरी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे, लगेचच हलवायचं नाही, कारण सुरुवातीला या थोड्याशा मऊ असतात आणि जसजसं या शिजतील तसतसं थोडंसं याला कुरकुरीतपणा यायला सुरुवात होते, हे पहा. आणि आता आपण ह्या परतून दुसऱ्या साईडने छान अशा तळून घेऊयात. तर जे मी पिशवीला थोडंसं छिद्र केलं होतं ते थोडंसं नाजूक असल्यामुळे जिलेब्यासुद्धा नाजूक आलेल्या आहेत. तो जर तुम्हाला मार्केटमध्ये भेटतात तशा पद्धतीने थोड्याशा जाडसर बनवायच्या असतील तर त्या पद्धतीने त्याचा तुम्ही आकार ठेवू शकता. तर आता मस्तपैकी या आपल्या ह्या तळून झालेल्या आहे दोन्ही साईडने आणि आता आपण या बाजूला काढून घेऊयात. तर आता ह्या तळून झाल्यानंतर लगेचच या पाकामध्ये आपल्याला घालायचे आहेत. तर पाक येथे कोमट झालेला आहे आणि यामध्ये लगेचच आपल्या या जिलेब्या आपल्याला घालायच्या आहेत. गरमागरमच जिलेब्या पाकात घालायच्या आणि थोडंसं वरतून दाब द्यायचा, म्हणजे पाकामध्ये या मुरतात आणि 1-2 मिनिटातच या जिलेब्या लगेचच पाकामध्ये मुरतात. आणि आता आपल्याला ह्या लगेचच बाजूला काढून घ्यायच्या आहेत, जास्त वेळ जिलेबी पाकामध्ये ठेवायची नाही. तर त्या मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते जिलेबी गाळून. तर हे पहा, अशा पद्धतीने साचा वगैरे न वापरता देखील तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने साचा तयार करून जिलेबी बनवू शकता. आणि आकारमानाचं म्हणाल तर जिलेबी थोडीशी वेडीवाकडीही असतेच, त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि घरच्या घरी मस्त बराच वेळ अशी कुरकुरीत राहणारी रसरशीत आणि आतून पोकळ अशी ही जिलेबी तयार होते. नक्की ट्राय करून पहा. आता परतून घेऊन दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम हीटवर आपल्याला या जिलेब्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तर आता ह्या जिलेब्या सुद्धा मी पाकात घालते. तर आता सगळ्या जिलेब्या मी गाळून पाकात घालून तयार करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर इथे आपल्या मस्त इन्स्टंट अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ह्या तयार होणाऱ्या जिलेब्या तयार झालेल्या आहेत. वरून मस्त कुरकुरीत अशाच बराच वेळ कुरकुरीत राहतात आणि आतून मस्त रसरशीत आणि पोकळ अशा ह्या तयार होतात. नक्की ट्राय करून पहा. ते पहा, तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत आणि तुम्हाला दाखवते आतून छान अशी पोकळ आणि रसरशीत झालेली आहे. मस्त पाक आतपर्यंत मुरला गेलेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.